श्री स्वामी समर्थ। आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना दिवाळीच्या अगदी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाळीतील लक्ष्मीपूजन अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसं करायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन। लक्ष्मीपूजनच्या दिवशी म्हणजेच अश्विन अमावस्येच्या संध्याकाळी योग्य मुहूर्तावर जर तुम्ही लक्ष्मीची पूजा केली तर तुमच्या घरातील लक्ष्मी स्थिर राहते आणि आपल्याला वर्षभर सुखसमृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य, धनसंपत्ता प्राप्त होते। म्हणून या दिवशी लक्ष्मीपूजन तसेच कुबेरपूजन केले जाते। तर आज आपण अगदी साधी सोपी विधिवत लक्ष्मीपूजा कशी करायची ते पाहणार आहोत। 20 ऑक्टोबरला दुपारी 3:44 अमावस्या तिथी प्रारंभ होत आहे आणि ती 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5:54 समाप्त होत आहे। तर 20 ऑक्टोबर रोजी प्रदोष काळात अमावस्येची व्याप्ती अधिक असून दिनांक 21 ऑक्टोबर रोजी प्रदोष काळात अमावस्येची व्याप्ती अल्पकाळ आहे। या दोन्ही दिवशी प्रदोष काळात अमावस्येची व्याप्ती कमी अधिक असता दुसऱ्या दिवशी म्हणजेच अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे असे धर्मसिंधू पुरुषार्थ चिंतामणी, तिथी निर्णय, व्रतपर्व, विवेक इत्यादी धार्मिक ग्रंथामध्ये सांगितलेले आहे। बघा, लक्ष्मीपूजनासाठी शुभमुहूर्त असा आहे मंगळवार दिनांक 21 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 6:10 पासून ते रात्री 8:40 पर्यंत या प्रदोष काळात लक्ष्मीपूजन करावे। तर या सायंकाळच्या मुहूर्तावरच आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे। लक्ष्मीपूजनची मांडणी करण्यापूर्वी आपलं घर आधी आपण स्वच्छ करून घ्यायचं आहे। तर लक्ष्मीपूजनची सुरुवात ही आपल्याला तुळशीपासून करायची आहे। सायंकाळ होताच तुळशीजवळ दिवा लावायचा, तुळशीची पूजा करायची, उंबरठ्यावरती लक्ष्मीची पावलं काढायची आणि त्यानंतर मग घरातील लक्ष्मीपूजन तुम्ही करू शकता। तर या पूजेसाठी बरंच साहित्य लागतं, त्यामुळे तुम्ही आधी तासभर पूजा मांडणी करून ठेवू शकता आणि साहित्याची जुळवाजुळवसुद्धा करून ठेवू शकता। मग योग्य मुहूर्तावर तुम्ही पूजन केलं तरीही चालेल। तर ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे तर तिथली जागा स्वच्छ करून घ्यावी, तिथे पाट किंवा चौरंग मांडावा, त्यावरती लाल रंगाचं वस्त्र टाकावं। माता लक्ष्मीला लाल रंग अतिशय प्रिय आहे, त्यामुळे मी इथे लाल रंगाचं वस्त्र टाकलेलं आहे। त्याचबरोबर आपल्याला जी काही सजावट करायची असेल तर ती आपण करून घेऊ शकता। तर या ठिकाणी पूजेमध्ये तुम्ही समईसुद्धा ठेवू शकता, कारण लक्ष्मीपूजनात समईचा देखील एक मान आहे, त्यामुळे तुमच्याकडे जर समई असेल तर ती सुद्धा इथे लावून घ्यायची आहे। पूजेला बसताना सर्व साहित्य जवळ घेऊन बसावं, म्हणजे आपली सारखी उठाबस होणार नाही।